ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, देवर्षी नारद महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं, तदा लंबे दयालंबं लंबोदर पदाम्बुजं. शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे, सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, देवर्षी नारद महाराज की जय, मंगलमूर्ती मोरया. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. नववर्धन धर गोपालन रत, गोवर्धन धर गोपालन रत, गोकुल संकटहारी राजा राम. गोकुल संकटहारी राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. शरणागत दीना चरणी नेही, शरणागत दीना चरणी नेही, करुणा दृष्टी निहारी राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. कीर्तन संगे रंगात देह वागो रे, कीर्तन संगे रंगात देह वागो रे. कीर्तन संगे रंगात देह वागो रे. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. सर्पी मन हे लाविता सौख्य आम्हा हो, सर्पी मन हे लाविता सौख्य आम्हा हो. काम क्रोधादिक जाती निज धामा हो, काम क्रोधादिक जाती निज धामा हो. काम क्रोधादिक जाती निज धामा हो. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे.
सर्वचिन्मय नारायण रूप ध्याऊ हो, सर्वचिन्मय नारायण रूप ध्याऊ हो, तन्मय हो नि बलवंत प्रेमे गाऊ हो, तन्मय हो नि बलवंत प्रेमे गाऊ हो, तन्मय हो नि बलवंत प्रेमे गाऊ हो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. श्री गणेश जय गणेश, श्री गणेश जय गणेश, वंदुनिया तव पदास, वंदुनिया तव पदास, कीर्तनास उभी मी आज, कीर्तनास उभी मी आज. श्री गणेश जय गणेश, श्री गणेश जय गणेश, गाऊनिया गोड गाणी, गाऊनिया गोड गाणी, आळीते चिंतामणी, आळीते चिंतामणी, राखी प्रभू आज राज, राखी प्रभू आज राज. श्री गणेश जय गणेश, श्री गणेश जय गणेश. येऊनी मम कीर्तनास, येऊनी मम कीर्तनास, देई मनी मज धीरास, देई मनी मज धीरास. शुभवर हा देई उषास, शुभवर हा देई उषास. श्री गणेश जय गणेश, श्री गणेश, श्री गणेश, श्री गणेश. भजन घेऊया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. पंढरीनाथ भगवान की जय, जय जय रघुवीर समर्थ. केदार केदार. मन वाचा तीत तुझे हे स्वरूप, मन वाचा तीत तुझे हे स्वरूप. म्हणून या माप भक्ती केले, म्हणून या माप भक्ती केले. मन वाचा तीत तुझे हे स्वरूप. मुंदिया मापे मोजितो अनंता, भक्तीची मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे, इतराने तत्वता मोजवे.
मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. योग यागत पे देहाची योगे, योग यागत पे देहाची योगे, ज्ञानाची लागे न सापडसी, ज्ञानाची लागे न सापडसी. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. जी केशवा केली ऐसी, घ्यावी जी केशवा केली ऐसी. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, तुझे हे स्वरूप, तुझे हे स्वरूप. जगी पाहता, जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधोनी पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान ते सर्व मोडे. जय जय रघुवीर समर्थ. आजचा जो अभंग आहे तो संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांचा आहे. प्रत्येक अभंगाला काहीतरी पार्श्वभूमी असते. हा अभंग का बरं तुकोबांना सुचला असावा? तर एकदा पांडुरंगापुढे तुकोबा उभे होते आणि त्यांचं रूप निरखता निरखता, पांडुरंगाचं रूप निरखता निरखता असं लक्षात आलं की भगवंता खरंच तुझं कसं रे रूप आहे. लक्षात आलं मन वाचातीत तुझे हे स्वरूप, असं तुझं रूप आहे. मग हे तुकोबा पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहेत. कीर्तन भक्ती ज्यांनी केली आयुष्यभर, गळ्यामध्ये वीणा, हातात चिपळी आणि सदैव भगवंताचं गुणसंकीर्तन करणारे असे हे तुकोबा. बरं, हे कीर्तन जे करतायत त्या कीर्तनामध्ये भाव शुद्ध होता हो. पांडुरंगाच्या चरणी अर्पण करणारा असा भाव होता आणि भावयुक्त असं अंतःकरण त्यांचं या कीर्तनाच्या वेळेला असायचं. पांडुरंग हा आपला संसाराचा भार सहन करणारा म्हणून त्याच्यावर सगळी भिस्त, तो आपला भार पेलायला सिद्ध आहे असे हे सिद्ध तुकोबा महाराज. मग यांनी कधी सिद्धीचा डांगोरा पिटला का हो? कधीच नाही. ते सिद्धीच्या मागे लागले का? नाही. अभयम सत्व संशुद्धी ही 16व्या अध्यायामध्ये जी लक्षणं सांगितलेली आहेत त्यांनी युक्त असणारे आमचे तुकोबा महाराज. आणि काहीही झालं तरी आपला सन्मार्ग न टाकणारे असे भले असणारे आमचे तुकोबा. या तुकोबांचं पंत वर्णन करतायत. मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. नेले जड वैकुंठी, नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. राम 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 हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 उत्तम राम राम. मोरोपंतांनी
वर्णन केलेलं आहे की मुकुटमणी संतांचा, संतरूपी मुकुट, आणि त्याचं मणी म्हणजे रत्न असणारे आमचे तुकोबा महाराज, मुकुटमणी संतांचा. मग अशाना केवळ जातीने वाणी म्हणून हिणवू नका. शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, कारण नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. एकच असे संत आहेत की सदेह वैकुंठाला गेलेले असे तुकोबा. पांडुरंगाचं रूप निहाळतायत आणि काही झालं ना देवा, आम्ही मनुष्य जन्माला आलेलो आहोत आणि मनुष्य जन्माचा अधिकार काय आहे? नरदेहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. सच्चिदानंद पदवी घेणे ह्या नरजन्माचं सार्थक आहे आणि ते आम्ही करणारच. मग आता भगवंताला मोजायचे हो, मग कसं मोजणार? म्हणून या माप भक्ती केले. पुढच्या चरणामध्ये तुकोबा आपल्याला सांगतायत, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. आपण व्यवहारामध्ये अनेक प्रकारची मापं वापरत असतो. समजा आपण धान्याच्या दुकानात गेलो आणि त्यांना सांगितलं 1 मीटर गहू द्या, चालेल का? म्हणजेच प्रत्येकाचं परिमाण हे ठरलेलं आहे. मग लिटर असो, मीटर असो, किलो असो, अशी ही मापं. पण व्यवहारात मात्र ह्या मापामध्ये खोट असते बरं का. एक व्यापारी आणि एक शेतकरी दोघं मित्र असतात आणि शेतकरी म्हणतो की अरे तुझ्या दुकानातनं मला 1 किलो साखर दे रे, म्हणजे माझ्याकडे वजनं नाही आहे, मी ते 1 किलो ठेवीन आणि मी माप करून देईन. असं झालं, त्यांनी साखर दिली, दर महिन्याला साखर देतोय. आणि एक दिवस व्यापाऱ्यांनी सांगितलं की तुझ्या घरचं साजूक तूप मला 1 किलो दे. आता व्यापाऱ्याने दिलेली 1 किलोची पिशवी एका तागडीत ठेवली आहे आणि दुसऱ्या तागडीत तुपाचं भांडं ठेवलं आहे. तूप दिलं, व्यापारी म्हणतोय अरे तू कमी दिलंस, अरे तू जी साखर दिलीस ना किलोभर म्हणून तेवढंच मी तूप दिलं. पण भक्तीच्या मापात मात्र खोट नसते बरं का. परमार्थ हा कसा मोजायचा असतो? जिथे आनंदी वृत्ती असते ना, म्हणून आनंद हे परिमाण परमार्थ मोजण्याचं आहे आणि भगवंत मोजण्याचं परिमाण आहे. तुकोबा सांगतात की भक्ती आहे. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. म्हणून सगळ्या संतांनी ह्या भगवंताला भक्तीच्या मापाने मोजलंय. कारण इतर जी मापं आहेत, इतरचे मार्ग आहेत की योग याग तपे, देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसे. भगवंत प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत की कर्ममार्ग आहे. कर्ममार्ग तर आता इतका दुस्तर झालेला आहे की आपण आधी कर्मकांड करतच नाही. हल्ली कोणाला पूजेला वेळ आहे का हो? ड्रायक्लिनिंग करत असतात घरी, किंवा केलं तर केलं कुठेतरी एका फळकुट्यामध्ये देव असतात. म्हणजे आम्हाला कीर्तनकारांना घरी बोलवलं ना की मी आधी देव कुठे आहेत बघते बरं का, म्हणजे घरातलं वातावरण कळतं. पण म्हणजेच कर्मकांड म्हणजे आपण कर्म केलं ना तरी ते पूर्णपणे करत नाही, त्यामुळे त्याचं पुण्य आपल्या गाठी पडत नाही. आणि त्यातून आपण कांड करायचं म्हटलं तर आज फुलं किती महाग झाली आहेत, अहो नारळ फळं सगळंच महाग झालं आहे. हे सुद्धा आपण घेऊ शकतो, पण हल्ली सगळी वैदिकी येणारे गुरुजी कुठे आहेत? ते तरी आपल्याला मिळणार आहेत का? म्हणजे हा मार्ग भगवत प्राप्तीचा दुस्तर झालेला आहे. दुसरा आहे ध्यान मार्ग. आज ध्यान करायला एकांत मिळायला जागा तरी आहे का पुरेशी? वातावरण तरी असं आहे का? नाही. आता योग मार्ग धरला तर योगामध्ये आधी मन स्थिर व्हायला पाहिजे, शरीर सुदृढ असायला पाहिजे
आज आपण बघतो की कथा कीर्तनांना खुर्च्या मांडलेल्या असतात, खाली मांडी घालून बसवत नाही, किंवा खाली बसलं तर 4 वेळा आपण मांडी हलवतो. म्हणजेच आपलं मन आणि शरीर एकाग्र होऊन भगवंत प्राप्ती करायचे हे किती दुस्तर आहे. दुसरा अजून मार्ग सांगितला आहे, ज्ञानमार्ग. हा ज्ञानमार्ग तर त्याच्या किती शाखा आहेत. अहो, शंकराचार्यांना सुद्धा विचारलं की तुमच्याकडे किती ज्ञान आहे, तेव्हा त्यांनी काय कसोटी लावली की त्यांच्या कमंडलूमध्ये त्यांचा दंड बुडवला. आता तो तिजभर भिजला. तेव्हा शंकराचार्य स्वतः म्हणतायत की माझ्याकडे एवढंच ज्ञान आहे. मग आपलं आयुष्य किती, आपण भोगविलासात घालवतो किती, आणि त्याच्यातनं आपण ज्ञान किती घेणार आणि ती भगवत प्राप्ती किती करणार. म्हणून ज्ञानाची आलोके, आणि ज्ञान जर आपल्याकडे प्राप्ती झाली ज्ञानाची, तर अहंकाराचं भूत आपल्या मानेवर बसतं. मी किती शिकलेला आहे, माझ्याकडे किती पांडित्य आहे, ह्याच्यामध्ये आपण जातो आणि भगवत प्राप्ती करायची राहून जाते. म्हणून संत सगळे सांगतात की ह्या सगळ्या मार्गांनी तुला प्राप्त करणं खूप कठीण आहे. म्हणून आम्ही भक्तीचं माप केलेलं आहे. मग या भक्तीच्या मापाने तुकोबा म्हणतायत आम्ही तुला मोजणार. तुकाराम महाराज पांडुरंगाचं रूप निरखता निरखता म्हणतात, यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जिथून आपली वाणी मनासह परत येते, म्हणजे श्रुती वेद काही वर्णन करू शकत नाही, नेती नेती म्हणत असतात, पण आम्ही तुला भक्तीच्या मापाने मोजणार. जसा तुकारामांना हा भक्तीचं माप त्यांनी केलं आहे, तसंच त्याचं प्रमाण, जसा हा प्रश्न पडला तसा ज्ञानोबांनासुद्धा हा प्रश्न पडला आहे का, भगवंता तुझं खरं रूप कसं आहे. अनुमानेना 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 श्रुती नेति नेति शक्ती गोविंदुरे. नेति नेति म्हणती गोविंदुरे, गोविंदुरे म्हणती गोविंदुरे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य म्हणू की अदृश्य रे. दृश्य अदृश्य एक गोविंदुरे, दृश्य अदृश्य एक गोविंदुरे. गोविंदुरे म्हणती गोविंदुरे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू की असा ज्ञानोबांना अनुमान करता येत नाही. पण सगळ्या संतांनी आवडीने हा निर्गुण उपासना केलेली आहे. मग निर्गुण म्हणजे काय आणि सगुण म्हणजे काय याची व्याख्या थोडक्यात आपल्याला सांगू. त्या म्हणजे सगळं विश्व आपल्यात सामावून घेतलेलं आहे आणि तरीही तो वेगळा राहतो, असं म्हणजे निर्गुण, निराकार रूप, अव्यक्त रूप म्हणजे निर्गुण. तर सच्चिदानंद पदावरून जे सगळं दृश्य विश्व आपल्याला दिसतं ते म्हणजे सगुण ब्रह्म. त्रिगुण म्हणजे सत्व रजतम ह्यांच्यामुळे ह्या जगाला आकार प्राप्त झालेला आहे. तोच ईश्वर, तोच परब्रह्म, तोच परमात्मा. आणि हा परमात्मा कसा आहे हो, तर तो अनंत रूपांनी अनंत वेशांनी नटलेला आहे. अनंत रूपांनी अनंत नटला, अनंत रूपांनी अनंत नटला. वैकुंठीचा हरी संसारी रंगला, वैकुंठीचा हरी संसारी रंगला. वैकुंठीचा हरी संसारी रंगला, वैकुंठीचा हरी संसारी रंगला. कुंडलिका साठ
जग जेठी कुंडलिकासाठी, आला जग जेठी नाचे वाळवंटी, भक्तांचा सोहळा नाचे वाळवंटी, भक्तांचा सोहळा, भक्तांचा सोहळा, वैकुंठीचा हरी संसारी रंगला, वैकुंठीचा हरी संसारी रंगला, वैकुंठीचा हरी संसारी रंगला. थोडक्यात सगुण ब्रह्म म्हणजे काय, तर जे आपल्याला दृश्य आहे ते सगळं सगुण ब्रह्म आहे. आणि निर्गुण ब्रह्म हे अव्यक्त आहे, जे परब्रह्म आहे, कोरे अस्तित्व त्यांचं आहे, असे निर्गुण उपासना. सर्व संतांनी निर्गुण उपासना केलेली, खऱ्या म्हणजे दोन्ही उपासना संतांनी केलेत. आणि आपल्यासाठी संतांनी देवाला सगुणात आणलेलं आहे, पण त्यांना मूळची आवड आहे ती निर्गुणाची. गोरा कुंभार म्हणत आहेत तर निर्गुण उपासना म्हणजे ते निराकार जे परब्रह्म आहे त्याची उपासना करणे. उपासना म्हणजे काय, तर उप अधिक आसन, म्हणजे ध्यानस्थ बसून आपण त्या निर्गुण निराकाराचं हे उपासना करायची असते. तर सगुण उपासना म्हणजे काय, तर सगुण उपासना हिची सुरुवात नामापासून होते. नाम हे सगळ्या संतांनी सत्य सांगितलेलं आहे, श्रेष्ठ सांगितलेलं आहे. मग हा नामाचा जो उच्चार आहे त्यातनं आपण त्या परब्रह्माची ओळख करून घेऊ शकतो. एका गृहस्थांकडे एक गडी होता आणि त्याचं नाव रामा होतं. आता ते श्रीराम जयराम जय जयराम असं नामस्मरण करत असत. आता रामा गडी त्यांच्या डोळ्यापुढे येईल का दाशरथी राम डोळ्यापुढे येईल. म्हणजेच नाम हे कसं आहे, तर ज्ञानेश्वर माऊली म्हणते, नाम आठविता रूपी प्रगट पैझाला, नाम आठविता रूपी प्रगट पैझाला, गोपाळा रे तुझे नाम ध्यान लागो मना, ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना, गोविंद गोपाळ गोविंद गोपाळ गोविंद गोपाळ. म्हणजे नाम घेतल्यानंतर ते सगुण ब्रह्म आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. मग सगुण उपासना म्हणजे नक्की काय करायचं, तर यथा देहे तथा देवे, जसं आपल्याला लागतं तसं त्या भगवंतासाठी करायचं. आपल्याला सगळं पानामध्ये लागतं की नाही, भाजी आमटी कोशिंबीर, तळण लागतं, चटणी लागते, एखादं गोड पदार्थ चालतो, दही साखर तरी चालतेच बरं का नक्की. पण देवपूजेमध्ये मात्र आपण सगळी तयारी करतो का हो. शंकराला बेल, विष्णूला तुळस, गणपतीला दुर्वा, असं तपकामध्ये आपण सगळं घालतो, ठेवतो का दररोज, नाही ठेवत. मिळालं तर मिळालं, नाही तर काय गुरुजी सांगतात अक्षदाम समर्पयामी. पण असं करायचं नाही. आणि सगुण उपासना महाराज तर सांगतात की दानात दान अन्नदान, आणि उपासनेत उपासना म्हणजे सगुणोपासना, आणि साधनेत साधन आहे ते नाम साधन सांगितलेलं आहे. आणि ह्या सगुण उपासनेचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे आपला जो कोजागिरीपासून त्रिपुरीपर्यंत जो काकडा चालतो ना, तो काकडा म्हणजे सगुण उपासनेचं अगदी मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यात आपण देवाला आरसा दाखवतो, घुंगराची काठी ठेवतो, पायघड्या घालतो, विडा घ्यावं नारायणा, प्रत्यक्ष विडा देतो की नाही. अशी ही सगुणोपासना असायला पाहिजे. आणि ही सगुणोपासना इतकी सोपी सांगितलेली आहे की भक्त त्या सगुणोपासनेमध्ये रममाण होऊन जातो. अगदी त्याच्यामध्ये इतका तल्लीन होऊन जातो की जनाबाई तर म्हणतात की अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, म्हणजे शिव्या घालायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. किंवा राधा काय म्हणते,
कृष्णा पुरेना थट्टा कितीही, कृष्णा पुरेना थट्टा कितीही, खडा खड्याला मारू नको, खडा खड्याला मारू नको, या राधेला अडवू नको, या राधेला अडवू नको, राधेला अडवू नको. तुझ्या संगती क्षणभर येता, तुझ्या संगती क्षणभर येता, विसरून जाणे भान सर्वता, ओढ वागते माझ्या चित्ता, ओढ वागते माझ्या चित्ता, घरी परतण्या उशीर नको, घरी परतण्या उशीर नको, या राधेला अडवू नको, या राधेला अडवू नको. किंवा देवा बोला हो माझ्याशी, असं भगवंताशी एक नातं निर्माण होतं. ह्या भाविकाच्या, ह्या साधकाच्या सगळे अष्टसात्विक भाव हे जागृत होतात. कारण सगुणोपासनामध्ये भक्तीचा ओलावा आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे. आणि सगुणोपासना काय करते हो, तर स्थूळ मळसुद्धा काढतेच, पण मनावरचा सूक्ष्म मळसुद्धा काढण्याचं सामर्थ्य ह्या सगुणोपासनेमध्ये आहे. म्हणून असं सांगितले संतांनी की सगुणोपासना ही निर्गुण उपासनेला गवसणी घालते. म्हणून समर्थ म्हणतात की नाही, सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे श्रीराम. सगुण उपासनेमध्ये आपण सामान्य लोक रमतो, पण निर्गुण उपासनेमध्ये संत सज्जन हे रंगत असतात. गोरोबा काका एका अभंगामध्ये म्हणतात, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केलेले शोधवी आपण यासी माय बापा, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग. अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, माय बापा, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग. एकत्व पाहता अवघे लटिके, एकत्व पाहता अवघे लटिके, ते पाहे की तुके रूप तुझे माय बापा, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग. म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा, म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा, तुम्हा माझावा ऐसे काय माय बापा, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी.
तेणे केले देशोधडी माय बापा. देशोधडी म्हणजे इतर जी माया आहे ती देशोधडीला जाते. अनेकत्व नेले अनेकत्व नेले आणि एकले ते एकले राहिले हे संतांना कळतं. एकत्व पाहता अवघे लटिके म्हणजेच ही माया निरसून जाते आणि म्हणून ते पाहे ती तुके रूप तुझे अशी एकत्वाची जाणीव त्यांना माहिती असते. म्हणून म्हणे गोरा कुंभार सखया माय बापा तुम्हा आम्हा ठावा ऐसे काय. म्हणजेच ही निर्गुण भक्ती करण्यामध्ये संत रमलेले आपल्याला दिसतात. आता निर्गुण उपासनेचं उदाहरण आपल्याला रामायणात पाहायला मिळतं. पहा, मातुलगृहाहून भरत आला तेव्हा त्याला कळतं की कैकेयीने रामाला वनवासात पाठवलेलं आहे. त्याला रागही येतो, पण वसिष्ठ मुनी त्याची समजूत घालतात. आपण रामाला चित्रकूटावर भेटायला जाऊया असं म्हणून सगळा परिवार हा चित्रकूटावर येतो आणि सांगतात की तुम्ही परत अयोध्येत या. तर तेव्हा राम लगेच आलेले नाही. ते म्हणत आहेत पितृवचन हे आपण दोघं पाळून त्याचं सार्थक करूया. आणि म्हणून हा भरत आता पोरका झाला आहे असं त्याला वाटतं आहे. तात गेले माय गेली भरत आता पोरका मागणे एक रामा आपुल्या ज्या पादुका मागणे एक रामा आपुल्या ज्या पादुका. तात गेले माय गेली भरत आता मोरका. म्हणून मागणं एकच आहे की निदान आपण येणार नाही तर आपल्या पादुका तरी द्या. आणि पादुका हे निर्गुणाचं रूप आहे. तेव्हा म्हणून ते निर्गुण पादुका रामाने काढून दिलेले आहेत आणि मग रामाच्या पायात नव्हत्या का हो, तर सीतेने त्या वरदान म्हणून परत त्यांना दिलेले आहेत. त्या पादुका मस्तकी धरून हा अयोध्येत आलेला आहे. नंदीग्रामामध्ये ते तिथे मांडलेलं आहे सिंहासन, त्याच्यावर ह्या पादुका ठेवलेल्या आहेत. जसा राम वागलेला आहे, कंदमुळं खाणं, वल्कल धारण करणं, हे जसं केलेलं आहे तसं त्यांनी 14 वर्ष हे राज्य निर्गुण उपासना ही त्यांनी केलेली आहे. जसं भरताची उपासना ही निर्गुण उपासना म्हणजे राम लांब असून सुद्धा त्यांनी त्याची उपासना केली. तर लक्ष्मणाची उपासना ही सगुण उपासना आहे. ज्या वेळेला वनवासामध्ये तो प्रभू रामचंद्रांबरोबर निघाला तेव्हा प्रभू रामचंद्र त्याला सांगतायत, समजूत घालतायत की तू इथे राहिलास तर आपल्या आईवडिलांची काळजी घेऊ शकशील, माझी चिंता थोडी कमी होईल. पण लक्ष्मण ते न मानता म्हणतो की तुमच्याशिवाय मी जगूच शकत नाही. जसं नदी ही समुद्राला मिळते तसं माझं आयुष्य तुम्हाला अर्पण केलेलं आहे. जसं पाण्याविना मासा राहू शकत नाही तसं तुमच्या विना मी राहू शकत नाही. म्हणून लक्ष्मणाला रामाचा बहिश्चर प्राण असं म्हणतात. म्हणजे तो रामाचा डोळे झाला, हात झाला, अगदी कठोरातली कठोर कामंसुद्धा लक्ष्मणाने केली. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर सीतेला ज्या वेळेला वनवासामध्ये सोडायची वेळ आली त्यावेळेस ते कामसुद्धा लक्ष्मणाने केलं आहे. अशी सगुणोपासना ही लक्ष्मणाने जशी रामायणामध्ये केली तसंच उदाहरण आपल्याला महाभारतात सुद्धा दिसतं. श्रीकृष्णाचा अगदी जवळ असणारा सगुणोपासना करणारा असा उद्धव ज्या वेळेला निर्याणाची वेळ आली तेव्हा उद्धव म्हणतो मी भगवंता तुझ्याशिवाय राहू शकणार नाही, मला पण तुमच्याबरोबर घेऊन जा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत की अरे जसा सूर्य जाताना आपलं तेज अग्नीपाशी ठेवून जातो ना तसं माझं सगळं ज्ञान मी तुझ्याजवळ ठेवून जाणार आहे. आणि आपलं सगळं ज्ञान हे उद्धवाला भगवंतानी दिलं आहे. आणि ज्या वेळेला भगवंताचं निर्याण झालं आहे आणि ही वार्ता मैत्रेय ऋषींकडून उद्धवाला कळली आहे, पण सगुणातनं निर्गुणामध्ये गेलेला ज्ञानप्राप्ती झाली आहे. म्हणून स्थितप्रज्ञासारखा
त्यांनी ते दुःखसुद्धा पचवलेलं आहे. तसंच महाभारतातलं अर्जुनाचं उदाहरण आहे. भगवंतानी विश्वरूप दर्शन दाखवलं, म्हणजेच निर्गुण रूप भगवंतानी दाखवलेलं आहे. आणि भगवंत हे द्वारकेत आहेत, पण तरीसुद्धा कृष्ण भक्ती करणारा हा हस्तिनापुरात आहे. पण लांबूनच म्हणजेच निर्गुण उपासना कृष्णाची अर्जुनाने केलेली आहे. पण ज्या वेळेला कृष्णाने देहावतार संपवायचा म्हटल्यानंतर अर्जुनाला निरोप पाठवला की ह्या सगळ्या माझ्या स्त्रियांचं तू सांत्वन कर आणि त्यांना आधार दे. आणि इकडे यायला निघाला आहे तर वाटेत अडचण आलेली आहे, म्हणून अत्यंत कृष्ण भगवान गेले म्हटल्यावर अत्यंत शोक हा अर्जुनाला झालेला आहे. म्हणजे निर्गुण उपासना करणारा अर्जुन आहे, पण कृष्णाच्या सगुण रूपात अडकला, म्हणजेच निर्गुणातून तो सगुणाकडे आलेला आहे. थोडक्यात बघायचं झालं तर सगुणोपासना हिचं आपण बोट धरून निर्गुणोपासनाकडे आपण जाऊ शकतो. म्हणजेच हा भक्तीचा झरा आहे असं म्हटलं आणि तर वावगं होणार नाही. तो ज्ञानाच्या सागराला मिळतो. अशी ही सगुण भक्ती व्यवहारातली आपण कितीतरी उदाहरणं अशी घेऊ शकतो. अहो, फूल हे सगुण आहे, तर सुवास हा निर्गुण आहे. साखर ही सगुण आहे, तर स्वाद गोडी ही निर्गुण आहे. अन्न हे सगुण आहे आणि त्याचं अन्नाची गोडी ही सुद्धा निर्गुण आहे. आणि मनुष्य हा सगुण आहे, तर चैतन्य आत्मा हा निर्गुण आहे. म्हणजेच संतांनी सांगितलं आहे की दोन्हीही सगुणोपासना आणि निर्गुण उपासना या दोन्ही उपासनेंनी आपण भगवत प्राप्ती करू शकतो असं सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये भेद नाही. म्हणून ज्याला जी रुचेल ती त्यांनी उपासना अंगीकारावी आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये तुकोबा सांगतायत. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, नियामाप भक्ती केले, नियामाप भक्ती केले, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, भोळ्या भावे सेवा, भावीजी केशवा केली ऐसी, भावीजी केशवा केली ऐसी. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, तुझे हे स्वरूप, तुझे हे स्वरूप. तदानी दानी तोम तनन दे रे ना, तदानी दानी तोम तनन दे रे ना, तननी तन दे रे ना, उदानी दानी तदानी तोम तनन दे रे ना, तदानी दानी तोम तनन दे रे ना, तदानी दानी तोम तनन दे रे ना. तदानी दानी उदतन उदतन निततन निततन, उदतन उदतन निततन निततन, तनोम तोम तनन तादीम दीम तनन तादीम दीम तनन दे रे ना, तनना दे रे तन दे रे दे रे ना, दिल 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 तुम दिल 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 दा दिन तिरकट तगनक देख धाकडाना किडदांदा कत्तिंदा कडाना, तदा तदानी दानी तोम तरन
तननन दे रे ना तननित तन दे रे ना उदानी दानी तदानी तोम तननन दे रे ना तदानी दानी तोम तदानी दानी तोम तदानी दानी मला हा कीर्तन वारसा हा आमच्या आईकडनं मिळालेला आहे आणि जोड कीर्तनाची संकल्पना तिचीच आहे. माझी काकू आणि आई ही जोड कीर्तन करत असत आणि ही जोड कीर्तन म्हणजे कीर्तनात अनेक प्रकार आहेत. जुगलबंदी आहे, संयुक्त कीर्तन आहे, पण जोड कीर्तन वेगळं आणि जुगलबंदी वेगळी. का वेगळी तर जुगलबंदीमध्ये भांडण असतं, म्हणजे लक्ष्मी श्रेष्ठ का सरस्वती श्रेष्ठ असं असतं, पण आम्ही दोघी बहिणी आहोत ना, आम्ही भांडत नाही आणि म्हणून आम्ही जोड कीर्तन करतो. म्हणजेच एक असा अभंग निवडायचा की त्याच्यामध्ये 2 विषयावर बोलता येईल, प्रत्येकीला एक एक विषय, जसं आत्ता सगुण उपासना आणि निर्गुण उपासना, आणि त्याच्यावरती तुम्हाला 2 आख्यानं ऐकायला मिळतात. म्हणजे ती आख्यानं बरोबर पूर्वरंगाला चपखल बसतील अशी असतात. फक्त कुठलं आख्यान दाखवायचं आहे म्हणजे रिमोट कंट्रोल आमच्या हातात आहे. तुम्हाला 2 मालिका बघायला मिळणार आहेत. अशी ही आमची जोड कीर्तनाची आम्ही 15 विषय जवळजवळ बसवलेले आहेत आणि आजचं हे 160वं कीर्तन आमचं आहे. खरं म्हणजे आम्ही संकल्प केला होता 100चा, पण भगवंताच्या मनात ही सेवा व्हावी आणि माझी खूप वर्षाची इच्छा होती की इथे अण्णासाहेबांच्या पुढे आपली कीर्तन सेवा व्हावी आणि ते ज्योतिताईंमुळे ते साध्य झालेलं आहे. त्यामुळे मला अत्यंत त्याचा आनंद होत आहे. तर आपण आता एक भजन करूया परंपरेप्रमाणे आणि आख्यानाकडे वळूया. करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा, 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 करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा. सीताकांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. धन्या दामा शेटी धन्या भार्या तदीय गुणाई, तत्सुतनामा शिंपी तत्सुतनामा शिंपी, प्रियजा सम अन्य विठ्ठला नाही. राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तमा राम राम. शिंपी व्यवसाय करणारे दामा शेट्टी, त्यांची पत्नी गुणाई आणि त्यांचा मुलगा नाम्या पंढरपुरात राहत होते आणि काही व्यवसायानिमित्त दामा शेट्टींना बाहेरगावी जायला लागणार होतं. एक दिवस नाम्याला जवळ बोलवलं आहे आणि ते म्हणत आहेत, नाम्या, उद्या काही मी पंढरपुरात नाही आहे, तर माझं एक काम करशील? हो, काय करायचं आहे? मी जसा विठुरायाला दररोज नैवेद्य समर्पण करतो तसा तू करायचं आहेस उद्या, करशील ना बाळ? ही गोष्ट घडली आहे नामदेव 5 वर्षाचे असताना. 5 वर्षाचे नामदेव झाले, वर्षाचे नामदेव झाले, काही काय घडून आले. शेटी दामा गावास असे गेला, म्हणून पूजे सर्व नामदेव आला.
सांगितल्याप्रमाणे गोणाईनी म्हणजे आईने नैवेद्य करून दिलाय. आणि राहुळामध्ये हा 5 वर्षाचा नाम्या गेलाय. ताट पुढे ठेवलंय. आत्ता भगवंत जेवेल, मग जेवेल. अहो किती वेळ गेला. आता ह्या नाम्याला असं वाटायला लागलं की आपण दिलेला नैवेद्य ह्यांनी खाल्ला नाही तर घरी आपल्याला उत्तरपूजा घडेल. म्हणून अत्यंत आग्रह करतोय, तू ध्रुव प्रल्हादासाठी खांबामध्ये आलास, ध्रुवासाठी तू प्रकट झालास, मग मी सुद्धा त्यांच्याच एवढा येणार आहे, मग तू माझं का नाही ऐकत. आणि शेवटी चरणावरती मस्तक आपटणार तेवढ्यामध्ये मूर्तीत चैतन्य निर्माण झालं आहे आणि पांडुरंग प्रत्यक्ष प्रकट झाले. मस्तक हाताने धरले. अरे अरे काय करतोस, दगडाचा देव कधी जेवतो का. पण आमचा नाम्या म्हणतोय दगडाचा देव बोलू शकतो तर जेवू का शकत नाही. तुला हे जेवावंच लागेल. आणि त्याचा तो भोळा भाव बघून भगवंतानी तो प्रसाद नैवेद्य ग्रहण केला आहे. आता भगवंत जेवलाय म्हणून आनंदाने बागडत घरी येत आहे. आणि गोणाई विचारते, अरे नाम्या यातनं प्रसाद कुठे गेलाय, भगवंतानी खाल्ला. आता भगवंत प्रसाद कसा खाईल ही शंका गोणाईच्या मनामध्ये आली आहे. अशी शंका सावतोबांच्या पत्नीला आली बरं का. आता हे सावतोबा कुठले तर अरणगावचा भक्त सावता, अरणगावचा भक्त सावता, माळी धन्य जाहला जयाने वनमाळी मोहिला. विश्वी भरला विश्वं भरतो नाम विठू जाचे, तत्व हे हृदैवसे जाचे, तत्व हे हृदैवसे जाचे. अरणगावचे हे सावतोबा. आपण सध्या व्यवहारात साव म्हणजे लबाड समजतो, पण साव म्हणजे खरं म्हणजे सरळपणा बरं का. आणि ज्यांच्या जीवनात कधी रण माजलंच नाही असं अरणगाव, अशा अरणगावातले हे सावता. आणि ते पांडुरंगाची निर्गुण उपासना करणारे. आणि या पत्नीला अशी शंका येते की स्वतःला विठ्ठल भक्त म्हणवतात आणि पंढरीला का जात नाहीत. आणि म्हणून ती विचारते, विठ्ठल वदता वाचे, विठ्ठल वदता वाचे, वारी का चुकविता करायाला. जाऊ चला पंढरीला, अहो जाऊ चला पंढरीला, भवसागर कठीण हातरायाला. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम राम. अशी शंका विचारली. आता निर्गुण भक्ती करणारे आपल्या पत्नीला समजवत आहेत, अगं केवळ विटेवरचा देव म्हणजेच पांडुरंग आहे का गं. नाही तर हा जो मळा आहे, हे जी फुलझाडं आहेत, हे सगळं विठ्ठल आहे बरं का. आणि म्हणून सांगतायत, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. सर्व चराचर सूर्य चंद्र गमते विठ्ठल गे, सर्व चराचर सूर्य चंद्र गमते विठ्ठल गे, विठ्ठलाचा दास सावता, विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. अशी समजूत आपल्या पत्नीची काढलेली आहे. आता चराचरामध्ये माझ्या नाम्याला भगवंत भरलाय ही दृष्टी मिळायला पाहिजे असं भगवंताचं मत होतं. मग हे घडणार कसं. म्हणून भगवंतानीच सकल संत भेटीचा
एक प्रसंग निर्माण केला. कुठे केला? तेरे ढोकीचा राहणार भक्त गोरोबा कुंभार, घट निर्मावयाचा व्यापार, वृत्ती निरंतर पांडुरंगी. गोरोबा काकांचा अधिकार मोठा होता. सगळे संत तेरे ढोकीला जमले होते. आमची मुक्ताबाई लहान अंगणात फिरत होती. बरंच कुंभाराचं सामान अंगणामध्ये होतं. चाक होतं, घडे होते, गाढवं बांधलेली होती, माती होती. आणि तिला एक वस्तू दिसली. ती वस्तू कशासाठी वापरतात हे काही तिला कळेना. म्हणून ती वस्तू तिने हातात उचलली आणि विचारते, गोरोबा काका हे काय हो? अगं मुक्ते, हे थापट नाही. आम्ही कशासाठी वापरतो? घडवलेलं मडकं कच्चं आहे का पक्कं आहे हे तपासण्यासाठी वापरतो. आता मुक्ताबाईच ती सगळ्या संतांकडे हात करते आणि म्हणते, गोरोबा काका ही सुद्धा सगळी ईश्वर निर्मित मडकीच आहेत ना. मग ह्यातलं कच्चं कुठलं आणि पक्कं कुठलं हे तुम्ही ओळखू शकाल का? का नाही? अहो, संत पारखण्याचा अधिकार आमच्या गोरोबा काकांचा. आणि झाली सुरुवात. निवृत्तीनाथ, सोपानदेव सगळे ओळीने बसलेले होते. आणि ते थापटनं निवृत्तीनाथांच्या मस्तकावर मारलंय. हो नाही का चू नाही. होता होता सोपानदेव होते, ज्ञानेश्वर होते, चोखा मेळा होते, असे सगळ्यांच्या मस्तकावर थापटनं मारतायत. आणि होता होता नामदेवांची पाळी आली आहे. आणि ताडकन उठून उभे राहिलेत आणि म्हणतायत, हां हां काय फोरखेळ चाललं आहे, मी काही असणं माझ्या मस्तकावर मारून घेणार नाही. असं म्हटल्यानंतर आमची ही परकरी पोर मुक्ताबाई ती म्हणते, गोरोबा काका हे कच्चं मडकं आहे बरं का. अहो, जयाला देवाचा अखंड शेजार, काय हो अहंकार नाही गेला. असं म्हटल्यानंतर आपल्याला कच्चं ठरवलं आहे. आणि त्या रागाच्या तिरमिरीमध्ये भगवंताच्या राऊडामध्ये नामदेव आलेत आणि भगवंताला सांगू लागले की मला त्यांनी कच्चं ठरवलं. भगवंत शांतपणे उभे होते. आणि त्यांचं सगळं बोलणं झाल्यावर ते म्हणतायत, नाम्या तुला कच्चं ठरवलं म्हणून तुला खरं म्हणजे लाज वाटायला पाहिजे, पण तुला राग आला. हेच द्वैत आहे रे. आणि तुला अद्वैत शिकायला पाहिजे म्हणजे त्यासाठी तुला गुरुकृपा पाहिजे, तुला गुरु करायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर नामदेव म्हणतात, देवा तुझी प्राप्ती होण्यासाठी गुरु करतात ना, मग तुझी तर प्राप्ती मला झाली आहे. तू माझ्याशी बोलतोस, माझ्या हातचं खातोस, मग गुरूंची अडगळ कशाला? हा वृथा अभिमान नामदेवांना झालेला भगवंताला आवडत नाही. म्हणून त्यांची समजूत भगवंत घालताय. अरे दृष्टी असली तरीसुद्धा सूर्यप्रकाश लागतोच की नाही, तरच आपल्याला वस्तू दिसते. मग तसं तुझ्याकडे भक्तीची दृष्टी आहे, पण गुरुकृपेचा सूर्यप्रकाश नाही आहे. आठव, 5 वर्षाचा असताना मला पाषाणामध्ये का तू चैतन्य रूप दिलंस? तुझा हस्तस्पर्श झाल्यानंतर सामान्य दगड का परीस झाला? अरे तुझी ही भक्ती आहे ना, ती भक्ती आता अद्वैत घेण्याच्या योग्यतेची झालेली आहे. पण त्यासाठी तुला गुरु करणं आवश्यक आहे. पुन्हा हा म्हणतोय, अरे भक्त आणि भगवंत हेच नातं छान आहे ना पांडुरंगा, कशाला गुरुमध्ये हवेत? पुन्हा भगवंत सांगतायत, अरे तुझं कसं आहे सांगू का? तुला खाऊसाठी आईशी हट्ट करायचं आहे, पण आईने खाऊ आणला की तो तुला नको आहे. तसं तुझ्याकडे हे पारमार्थिक भक्ती तुझ्याकडे आहे, तू ती योग्य तऱ्हेने जोपासलीस. आता तू त्याच्यात अद्वैताची साखर घाल, म्हणजे गुरु काय करतील तर ब्रह्मरसाची खीर तुला पाजतील. अरे मी सुद्धा प्रत्येक अवतारामध्ये गुरु केलेले आहेत. म्हणून ते नाम्याला सांगतायत, गुरुसी शरण झणी
आता रे जा गुरुसी शरण झणी आता रे तुझल्या नाम्या मुळीनच कळली तुझला नाम्या मुळीनच कळली माझी कशी व्यापकता रे जा गुरुसी चरण झणी आता रे जा गुरुसी शरण झणी आता रे. अरे गुरुकृपेचा जर चक्षु मिळाला नाही तर तो आंधळा आहे. हे द्वैत घालवण्याचं काम सद्गुरूशिवाय कोणी करत नाही बरं. म्हणून तुला सद्गुरू हे करायलाच पाहिजे. मग सद्गुरू केल्यानंतर तुला काय फायदा होईल, काय लाभ होईल भगवंत म्हणतायत. यासाठी जा शरण अनन्ये यासाठी जा शरण अनन्ये शीघ्र विसोबा प्रती तोच तुझ्या छेदिल द्वैता अणविल ब्रह्मस्थिती ही स्थिती आल्या होईल अवघे त्रिभुवन हे पंढरी जिकडे पाहशील तिकडे तुझला गणुमणे भेटेल हरी गणुमणे भेटेल हरी. अरे एकदा का ते अद्वैत आलं ना की तुला चराचरामध्ये भगवंत दिसायला लागेल. पण नामदेव काही ऐकायला तयार नाहीत. पुन्हा व्यवहारातलं उदाहरण भगवंत देत आहेत. अरे लग्न झाल्यावर मुलीला माहेर सोडताना वाईट वाटतं की नाही, पण तीच मुलगी सासरी गेल्यानंतर सुख उपभोगते की नाही. तसंच तुझं होणार आहे. नामदेव इतके भाग्यवान आहेत की भगवंतानी त्यांना गुरु कोण आहेत, कुठे आहेत हे दाखवलं आहे, सांगितलं आहे बरं का. इतरांना गुरु शोध करायला लागतो, पण नामदेवांना मात्र भगवंतानी सांगितलं आहे अशी त्यांची समजूत घातली. जशी पत्नीची समजूत घातली तशी आता लेकीची समजूत सावतोबा घालतायत. कारण सगळे पंढरीची वारी जवळ आले म्हटल्यानंतर सगळ्या मैत्रिणी वारीला निघाली आहेत आणि ती त्यांना सांगते, आपल्या वडिलांना सांगते, चला ना जाऊ पंढरीचा विठ्ठल पाहू, चला ना जाऊ पंढरीचा विठ्ठल पाहू. रूप मनोहर भाव भुकेला, रूप मनोहर भाव भुकेला, दीनदयाळू म्हणती चाला, खेळगड्यांचा मुरलीवाला, खेळगड्यांचा मुरलीवाला, निरखून येऊ पंढरीचा विठ्ठल पाहू, चला ना जाऊ पंढरीचा विठ्ठल पाहू. वडिलांजवळ हट्ट करते की माझ्या सगळ्या मैत्रिणी पंढरीला चाललेल्या आहेत, आपण पण पंढरीला जाऊया. पण जो वेदांत, जे तत्त्वज्ञान पत्नीला सांगितलं ते हिला सांगितलं का हो. मुलाच्या बोलीने बोलावे, मुलाच्या चालीने चालावे. आणि म्हणून तिला सांगते, अगं तू म्हणतेस ना हा मळा काही आपला नाही बरं, हा मळा आहे पांडुरंगाचा, तो आपला धनी आहे. मग धन्याची परवानगी घ्यायला हवी की नाही, आणि ती परवानगी आधी आपल्याला घ्यायला पाहिजे आणि मगच तो इथे येईल. पुढचं आणि म्हणून ती कुठल्या एका गाणं हां हां आणि म्हणून ती पांडुरंगाला सांगावा कसा पाठवायचा. तर वारीचे दिवस होते आणि सगळे वारकरी आता पंढरपूरला निघालेले आहेत. आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, नाद
विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल रोमा रोमातून आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून कुठून शिकानी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल अशी ती दिंडी आलेली आहे. पण पंढरीला सगळेच जाणारे वारकरी म्हणजे आपण म्हणतो ना हौसे गवसे नवसे तसे असतात आणि आम्ही वारी करतो अशी अहंकार असणारी ही दिंडी होती. आणि आता पांडुरंगाला सांगावा पाठवायचा आहे म्हणून तिने ह्या दिंडीबरोबर आपण काहीतरी द्यावा उल्पपहार म्हणजे काय आपण म्हणतो त्याला वानोळा द्यावा तसं द्यावा म्हणून तिने शेतातली रताळी काढली आहेत, भाजीपाला काढला आहे, असं कोवळं कोवळं सगळं शेंगा काढलेल्या आहेत असं सगळं तिने आपल्या टोपलीमध्ये ठेवलेलं आहे. आणि वारकरी दादा आम्ही हा वानोळा पांडुरंगाला देतो आहे, तुम्ही न्याल. तू कोण ग, कोणाची पोर? मी म्हणली सावतोबांची. त्या सावत्याची स्वतःला विठ्ठल भक्त म्हणतो आणि एकदा तरी पंढरीला जातो का? आम्ही मुळीच तुझी भाजी नेणार नाही आणि भजनामध्ये दंग आहेत असं दाखवून ती भाजी त्यांनी तुडवलेली आहे. बरं नुसती भाजी तुडवली का, तिचं मनसुद्धा तुडवलं गेलेलं आहे. ही सगळी मंडळी पुढे पंढरपूरला यायला निघाली. इकडे भगवंताची आज्ञा घेऊन पंढरपुराहून नामदेव निघाले. नमन करुनी त्या हरिपद कमला नमन करुनी त्या हरिपद कमला नामदेव औंध्यास निघाला नमन करुनी त्या हरिपद कमला नामदेव औंध्यासी निघाला तो प्राकारी निजले गुरुवर तो प्राकारी निजले गुरुवर निज पद ठेवुनी शाळून ठेवर नमन करुनी त्या हरिपद कमला. भगवंताला वंदन करून गुरुच्या भेटीसाठी नामदेव निघाले. औंढ्या नागनाथाला आले, मंदिरामध्ये आले आणि काय बघतायत हो, एक जर्जर असे वृद्ध ग्रस्त की ज्यांना आपला देह सांभाळता येत नाही आहे अशा गृहस्थांनी आपल्या चपला घातलेले चरण शंकराच्या शाळुंकेवर ठेवले. अत्यंत तळपायाची आग मस्तकाला गेली आहे आणि म्हणतायत अहो अहो काय चाललंय काय, तुमच्याच गावामध्ये विसोबा खेचर नावाचे गृहस्थ राहतात आणि तुम्ही असं वेडवाकडं आचरण मंदिरात करता, काय म्हणायचं का, हीच का तुमच्या औंढ्याची शिवपूजेची पद्धत आहे. क्षीण आवाजामध्ये ते गृहस्थ म्हणतायत, बाळ मला माझे पाय उचलता सुद्धा येत नाही आहेत, तू ते उचलशील आणि जिथे शंकराची पिंडी नसेल तिथे ठेव बरं. मनात नामदेव म्हणतायत, हाच का वेडापिसा माझा गुरु आहे, असं कसं काय पांडुरंगाने केलं. पण आता ह्यांचे पाय तर आपल्याला उचलायलाच पाहिजेत. आणि कुलाल चक्रा परिते कुलाल चक्रा परिते पद घेऊन लागले फिराया ते परित्याग वसेना एकही स्थान पिंडी वाचून त्या ते नामदेवानी त्यांचे पाय उचललेत आणि जिथे पिंडी नाही तिथे ठेवली आहेत. पण काय मंडळी चमत्कार, खालून पिंडी उत्पन्न झाली आहे. अहो कुलाल चक्रापरी म्हणजे कुंभाराचं जसं चाक असतं तसं इथे ठेवले, पिंडी निर्माण झाली, पुन्हा इथे नेले, असं गोल 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 फिरवत आहे. पण आता गुरूंचा स्पर्श झाला आहे बरं आणि मनामध्ये योग्यता कळली आहे. तेवढ्यामध्ये विसोबा खेचर म्हणतायत, अरे द्वैत अद्वैत असाध्य साध्य हेच शोधायला आलायस ना.
आणि गुरूंची खूण पटली आहे. शरणागत झालेत आणि नतमस्तक झालेत. विसोबा खेचरांनी स्नेहार्द दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं आहे. आता मन अनुग्रह अनुकूल झालेलं दिसलं आहे म्हणून त्यांना पद्मासन घालायला सांगितलं आहे. दृष्टी नासागरी लावायला सांगितली आहे. खेचरी मुद्रा कशी लावायची ते सांगितलं आहे आणि मस्तकावरती कृपाहस्त ठेवला आहे. ध्यान लागलं आहे. काही काळानंतर जेव्हा त्यांना जागृत केलं आहे आणि म्हणतात आता तू कसा आहेस, नामदेवांच्या मुखातून शब्द आले की मी आनंद रूप आहे. आणि तेव्हा त्यांच्या मुखातून पहिला अभंग जो गुरूंबद्दल निघाला तो म्हणजे सद्गुरु नायक कलावती. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, पूर्ण कृपा केली. निज वस्तु दाविली माझी मज, निज वस्तु दाविली माझी मज. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, पूर्ण कृपा केली. विसोबा खेचरांनी सांगितले आता तू पंढरीत जा, हा तुझा आनंद कायम तुझ्याजवळ राहील. आता पंढरपूरला निघालेत. सीना नदीवरती गाकर तयार करत होते. भगवंतांनी सुद्धा श्वान रूपामध्ये येऊन परीक्षा घेतली बरं की खरंच माझा नाम्या अद्वैत ओळखायला शिकलाय का, म्हणून श्वान रूपामध्ये गाकर पळवून नेला आहे. पण नामदेव त्यांच्या मागे वाटी घेऊन चाललेत तुपाची. पांडुरंगा नुसते गाकर खाऊ नका, पोट दुखेल बरं तुमचं. म्हणजे जे द्वैत होतं ना, जे मूर्तीमध्ये फक्त भगवंताला बघत होते ते चराचरामध्ये त्यांना भगवंत दिसायला लागला. ही सद्गुरू कृपा त्यांच्यावरती झाली. त्यांची भक्ती ही डोळस झाली. सगुणामधून ते निर्गुणामध्ये आले. असे हे नामदेव. इकडेही धन्याला निरोप पाठवला आहे म्हणून आनंदात आहे आणि आनंदाने नाचते. आपल्या सगळ्यांना सांगते आता येईल आमुचा धनी, आता येईल आमुचा धनी. पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी. आता येईल आमुचा धनी, आता येईल आमुचा धनी. तो गरुडावरी बैसोनी, तो गरुडावरी बैसोनी. संगे घेऊन रुक्मिणी राणी, संगे घेऊन रुक्मिणी राणी. आता येईल आमुचा धनी, आता येईल आमुचा धनी, आता येईल आमुचा धनी. सगळ्यांना आनंदाने सांगते की आता नक्की आमचा धनू कसा येईल. गरुडावरी बैसून येईल, संगे घेऊन रुक्मिणी राणी येईल आणि या धन्याची ती वाट पाहते. इकडे हिला तुडवून गेलेली आहे जी मंडळी आहेत दिंडीतली ती पंढरपुरात आलेली आहेत. चंद्रभागेचं स्नान केलं आहे, सगळे उपचार केलेले आहेत बरं का. नामदेवाच्या पायरीचं नाही, नामदेवाच्या पायरी तेव्हा नव्हतं. तर तिथे गरुड शिळा जी आहे रंगशिळेवर कान धरून नाचलेले आहेत आणि गरुड खांबाला आलिंगन दिलेलं आहे. बारीत उभे राहिलेत. तिथे ज्ञानदेव नामदेव होते. मूर्ती दिसते पण आज चैतन्य दिसत नाही. कुठे बरं भगवंत गेले, कोणत्या भक्ताला सोडवायला गेले असतील. मग हे ह्या वारकऱ्यांना कळतं. आणि इथे पांडुरंग नाही, नुसतीच मूर्ती आहे. मग हा पांडुरंग कुठे गेला असेल. आणि म्हणून नामदेवांना ज्ञानदेवांना पांडुरंगाची पावलं जाताना मार्ग दिसला. ही पावलं कुठे गेली होती हो, सावतोबांच्या मळ्याशी. आणि तिथे गेलेली आहेत. पांडुरंग तिथे आलेला आहे. अजूनही तोपर्यंत
या नागुनी या मुलीनी उपोषण केलेलं आहे. जोपर्यंत भगवंत येत नाही तोपर्यंत उपोषण. मग ही जेवली नाही म्हणून आई जेवली नाही, आई जेवली नाही म्हणून सावतोबा जेवले नाही. तिघंही उपोषण करतायत. हल्लीसारखं नाही हं, खरं उपोषण हे त्यांनी केलेलं आहे. आणि मग आता गलित गात्र अशी झालेली आहे. मग काय करावं बरं? म्हणून भगवंत म्हणत आहेत आता आपणच 12 आदित्यांसह, म्हणजे ते वारकरी होतात, स्वतः भगवंत दिंडी प्रमुख होतात आणि वाजत गाजत इथे मळ्यापाशी येते. आणि मग तिथे आल्यानंतर मुली तुझा काही निरोप आहे का? तू हा वानोळा दिला तर मी पांडुरंगाला देईन, स्वतःच पांडुरंग सांगतो आहे. पण तरीसुद्धा अजून आला नाही म्हणून ही उपोषण करते. आता वाट पाहून पाहून गलित गात्र झालेली, जमिनीवर लोळणारी अशी ही नागू. शेवटी निर्गुण भक्ती करणारे सावतोबा विचार करतात की आपल्या हृदयस्थ जो परमात्मा आहे ना त्याला तरी आता प्रगट करू आणि हिची समजूत घालू, हिला दर्शन देऊया. आणि म्हणून चर चर चिरिले हृदया, चर चर चिरिले हृदया, भर भर हृदयातुनी रुधिर वाहे. आला तो जगजेठी, भक्तांच्या दीन ऐकून रवाहे. भक्तांची दीनवाणी ऐकल्यानंतर देव कुठे लांब नसतोच हो. आवाहन केलेलं आहे पोटावर. आता हृदयावर कसं मारतील, तो जिवंत राहील का अशा आपण वेडगळ कल्पना करतो. पण ज्यांची भाव आहे, श्रद्धा आहे, ते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. पोटाला छेद दिलेला आहे, भगवंत पोटातनं शिरलेला आहे आणि मला कुठेतरी लपव असं म्हटलं आहे. आणि मग इथे नागूला, सावतोबांना आणि त्यांच्या पत्नीला असं हे दर्शन दिलेलं आहे. आता पांडुरंग सावत्याच्या मळाशी त्यांची पावलं दिसलेत म्हटल्यानंतर मग ज्ञानदेव आणि नामदेव असं तिथे आलेले आहेत. तुळशीचा सुगंध आलेला आहे. नक्कीच इथे भगवंत असणार. मग कुठे असणार? म्हणून सावत्याकडे आलेले आहेत आणि भगवंतानी ह्या सावत्याचं महत्त्व सांगितलेलं आहे की हा जरी पंढरीला आला नाही तरी तो माझा निस्सीम असा भक्त आहे. आणि तेच सांगतायत सगुण निर्गुण हा भेद जया नाही, सगुण निर्गुण हा भेद जया नाही. ज्ञान भक्ती वसत से तया ठाई, दिसत जैत हीच दिसत असा सांगते सर्वे सगुण निर्गुण हा भेद जया नाही असा माझा सावतो आहे. आणि ज्ञान आणि भक्ती ही त्याच्या ठिकाणी एकठाई झालेली आहे. दिसत जे जे ते सर्व दिसे मी त्याला, सगळीकडे मीच त्याला दिसतोय असा त्याचा निश्चितपणे मनामध्ये भाव आहे. म्हणून तो माझा आवडता भक्त आहे. आता इकडे भगवंत सांगतात मला लपव. आणि 2 चोर आलेले आहेत, म्हणजे ज्ञानदेव आणि नामदेव बरं का. आणि मग तिथे त्यांच्याकडे आलेले आहेत, सावतोबांच्या जवळ आलेले आहेत ज्ञानदेव नामदेव आणि प्रार्थना करतायत. सावत्या माझणी दाधविला कोठे पंढरीला, सावत्या आम्हाघणी दुधा लपविला कोठे पंढरीला. हरिविरहाच्या बुडविन सागरी हो तू आमची ना, बडे बडे ते शोधित फिरती दावत याचा ठांढा कोठे पंढरीला. आम्हा गणी तू लपविला कोठे पंढरीला. तेवढ्यात ज्ञानोबांचं लक्ष गेलं आहे. भगवंतानी स्वमेघ केलेली आहे बरं का. संपूर्ण आत गेले नाही. पितांबराचा सोगा, जर आपण सावतामळ्यांचा फोटो पाहिला तर पितांबराचा सोगा हा बाहेर आहे बघा.
की आपल्या भक्ताचं महत्त्व किती आहे, की हृदयात तर त्यांनी सामावलेलं आहेच आणि चराचरात सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग भगवंताला ही जी सगळी ढोंगी मंडळी होती त्यांना सगळ्यांना पांडुरंगाने इथे दर्शन दिलेलं आहे. म्हणजेच निर्गुणातनं सगुणामध्ये आमचे ज्ञानदेव आपलं सावतोबा हे पोचलेले आहेत. जसे नामदेव हे सगुणातून निर्गुणाकडे आले, तसेच सावता हे निर्गुणातून सगुणाकडे आले. दोन्ही भक्ती परिपूर्ण आहेत बरं का. दोन्ही कुठलीही तुम्ही अवलंबिली तरी फल एकच आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. अशा तऱ्हेने सगुण आणि निर्गुण हे दोन्ही एकमेकावर अवलंबून आहेत. आणि सगुणाशिवाय निर्गुण भक्ती पावत नाही आणि निर्गुणाशिवाय सगुण, म्हणजे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, दोन्हीचं फळ एकच आहे. म्हणून अशा ह्या पांडुरंगाला आम्ही जी सेवा करतो ती तू गोड मानून घे, असं मूळ पद्यामध्ये तुकोबा सांगतात. की तुका म्हणे आम्ही केली जी सेवा, घ्यावी ती केशवा केली ऐसी. मनवाच्या तीत तुझे स्वरूप, मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. एक 5 मिनिट आमचं मागणं झालं की निरंजन लावा. मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप, मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप. झालेली कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी, अण्णासाहेबांच्या चरणी आम्ही अर्पण करतो आणि एक मागणं मागतो. एक मागणी मागाया आले दारी दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे स्मरण्याला शांती देई चित्ताला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे सायाला नाम दे मजला, श्री भगवंता दे मजला. रूप मनोहर बघण्याला दृष्टी देई नयनाला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे ऐकाया नाद देतो श्रवणाला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे सांगाया स्फूर्ती शक्ती दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. दीनही दुबळा कोणी दिसता उदार करतो करण्याला, सद्बुद्धी ती दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. हेच मागणे मागाया उशाळी आणि दे तिजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. हेच दान दे गा देवा गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी.